नमस्कार भावांनो. तर स्वागत आहे तुमचं खचकन आपल्या व्हिडिओमध्ये. तर आलो होतो भावांनो गावाकडे. तर कालच आलो होतो शनिवारी. आज आहे रविवार, तर आपल्या कंपनीलाही सुट्टी, त्यामुळे कालच करून घरी आलो. तर जाऊन भेटू म्हटलं घरच्यांना, मित्रपरिवाराला, आपल्या घरच्यांना भेटलो. पण मग मित्र एक दोन यांना भेटलो. तर आता असं आहे की प्रत्येकावर जशी त्याची घरची जिम्मेदारी आली आहे. जेव्हा लहान होतो तेव्हा खूपच फिरलो. म्हणजे आता इथून 2-3 वर्षापूर्वी जरी, जेव्हा आम्हाला काही थोडं समजत नव्हतं, तेव्हा पण आम्ही खूप म्हणजे इकडं तिकडं असं फिरलो, गेलो फिरायला इकडे तिकडे. पण मग आता तसं नाही राहिलं, कारण प्रत्येकावर त्याची जिम्मेदारी आली. तर आज असं आहे की म्हणजे कोणी सुद्धा नाही आहे. तर बा एकाला फोन केला तो म्हणतोय मी कामाला आहे, तर दुसऱ्याला फोन केला तो पण म्हणतोय अरे मी कामाला आलो आहे. तर जशी त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी आली आहे घरची, त्याच्यामुळे आता काय आहे, आपल्यावर पण आहे. परंतु कसं आहे, आपल्याला रविवार आहे ना, त्याच्यामुळे, कारण त्यांना दोष देऊन उपयोग नाही आहे. असतं वेळ तेव्हा भेटतोय. पण मग पहिल्यासारखी सिच्युएशन आता राहिली नाही आहे परत, असं हेच मला म्हणायचं, बाकी काही नाही. तर मग आजकाल जाऊ दे. तर आपली संध्याकाळी मॅच आहे, गुजरात व RCB. तर ती पण बघायची आहे. मागच्या वर्षी IPLमध्ये आपली फायनल RCBने विन केली, तर त्याचा पण व्हिडिओ बनवला होता आम्ही. तर यावेळेस आता कोण जिंकत आहे काही सांगता येत नाही, परंतु बघू आपण. चला मग भेटूया थोड्या वेळाने, बघूया आजचं काय कसं काय प्लॅन आहे. तर चला मग भेटू नंतर. तर भावांनो, आपण सकाळी व्हिडिओ चालू केला होता, तर भेटूया म्हणलं थोड्या वेळात. म्हणता म्हणता आता 4 वाजतील 5-10 मिनिटांनी. तर सारा दिवस असं गेला, असाच सारा दिवस. तर आता आणले काकड्या खायला. तर हा एक जोडदार आहे, आता सध्या कामाला आहे बरं का इथं, आणि मी त्याच्याकडे येऊन बसलोय. म्हणजे गावातल्या गावात आहे, पण तो कामाला आहे आणि मी त्याच्याकडे येऊन बसलोय. आता तिने काकड्या, म्हणजे त्याच्या एका आता पावडरीचं दुकान आहे, शेतकरी काय रे, कृषीचं दुकान. हां, तर मग आता काकड्या आणल्यात, तर खाऊ राहिलोय. आलो होतो त्याच्याकडं. असं करता करता आता गेला दिवस. काम होतं ते आता संध्याकाळी आहे, ते करायचं आहे. आता त्याच्यात व्हिडिओ काढायला जायचं आहे, कारण हप्ता झाला आहे. हप्ता कायचे 2 हप्ते झाले आहेत. इंस्टाग्रामला पोस्ट नाही काही टाकली, तर आता त्याच्यासाठी पण जायचं आहे. तोपर्यंत चालू आहे इकडंच असं रील काढायचं, म्हणजे काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आहे. परंतु बघू नवीन तर होत आहे का नाही होत, पण रील तर येतील. चला मग भेटू थोड्या वेळाने आता परत. A few minutes later. तर भावांनो, आता आलोय व्हिडिओ काढायला रील. एकदम असं सुनसान, एकदम असं म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही अशी इलाक्यात. तर मी इकडं पहिल्यांदा यायचं भावांनो. तर हे झाडं होते ना, हे झाडं एकदम छोटे छोटे होते, आता त्यांचं डायरेक्ट जंगल झालंय. इकडं पण एकदम छोटे छोटे होते तेव्हा लावले होते तेव्हा. तर लय लवकर वेळ बदलते, आपली वेळ केव्हा बदलते काय माहिती. जेव्हा बदलली होती तेव्हा करता आलं नाही भावांनो. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तर माझा जो आता यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघतायत, तर हा चॅनल भावांनो माझा मॉनिटाईज झाला होता आणि $22 पण झाले होते. आता त्याचं मी काही स्क्रीनशॉट काढून ठेवला नाही.
ते जे मॉनिटाईज झाला होता त्याचा जर असेल तो दुसऱ्या फोनमध्ये तर मी बघन तुम्हाला टाकल त्याचा फोटो. तर झाला होता परंतु मला करता आलं नाही भावांनो. सलग त्याच्यावर मी डायरेक्ट 1 वर्ष व्हिडिओ सोडला नाही, त्यामुळे तो डिमॉनिटाईज होऊन गेला. आणि आता परत मोबाईल घेऊन प्रयत्न करतोय की मॉनिटाईज होईल तो चॅनल. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आपल्या चॅनलला. तर सबस्क्राईब करून घ्या. तर परत आपण करूच, एवढं तर नक्की आहे. तर भावांनो असाच सपोर्ट राहू द्या. तेव्हा तसा सपोर्ट केला, आत्ता पण असाच करा. कारण मोटिवेशन थोडंफार मोटिवेशन भेटलं तरी, किंवा समजा थोडेफार व्ह्यू आले किंवा आपल्या कमेंट्स आल्या तर मोटिवेशन वाटते माणसाला की नाही आता व्हिडिओ बनवायला पाहिजे बरं का. थोडेफार लोक बघतायत बुवा. जर काहीच जर असं म्हणजे आलं नाही ना की व्ह्यू जास्त भेटले नाही तर थोडा माणूस नाराज होतोय. पण मग करा, चालेल. मग भेटूया थोड्या वेळा. थांबा आता व्हिडिओ बघतो काढून कसं येते कसं नाही. चला मग. A few moments later. तर भावांनो काढले 2-3 रील काढले. तर आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. तर हा सनसेट बघा भावांनो, काय भारी दिसतंय ना. आणि इकडे झाडी बर का, हे बघा इकडे पूर्ण झाडी. तर कसा वाटला भावांनो? काही गोष्टी खूपच सुंदर असतात निसर्गाच्या. तेवढंच दाखवायचं होतं. चला मग भेटूया. A few minutes later. तर बघा भावांनो, आपण आता बघतोय मॅच. तर 2 विकेटी झाले आहेत, RCB आणि गुजरात टायटन्स. तर बघूया आता कोण जिंकते. 2 विकेटी झाले आहेत गुजरातच्या. एक बघतोय माझ्याकडं, आपल्या इकडे दुर्दार कुणाल आणि संदीप गुंबाडे. तर भावांनो तुम्ही पण बघा मॅच. आपला उद्याकडे ब्लॉग पडेल, त्यामुळे कोण जिंकते कोण नाही ते तर कळालंच. चला मग भेटू थोड्या वेळाने आल्या. तोपर्यंत बघूया ना. तर भावांनो हा व्लॉग टाकायला खूपच वेळ झाला, कारण RCB पण जिंकून गेली आणि हा व्लॉग होता 31 मेचा. तर आता जानेवारी तर आता जून पण संपत आला आहे, परंतु हा व्लॉग मी खूपच लेट टाकला आहे. तर याला तुम्ही द्या प्रेम भरभरून आणि लाईक शेअर नक्की करा. खूपच वेळ झाला हा व्लॉग टाकायला, कारण परिस्थिती म्हणजे थोडं कामात बिझी झालो होतो, वेळच भेटला नाही एवढा. म्हणजे वेळ तर काय सांगू आता, जाऊ द्या जे आहे ते आहे. तर या व्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम द्या, एवढीच अपेक्षा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तर मग चला भावांनो, आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.